आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सोपे शब्द पाहून लिहितो या अध्ययन स्तरापर्यंत विद्यार्थ्याला प्रभुत्व पातळीपर्यंत कसे न्यायचे आहे ते। तर चला करूया सुरुवात। हॅलो निहारिका, कशी आहे बेटा? व्हेरी गुड। आज मी तुला काही शब्द दाखवणार आहे आणि चित्र दाखवणार आहे। पहिले काय करायचं, तू त्या चित्राचा शब्द मला सांगायचा, ते चित्र ओळखायचं आणि मला सांगायचं की ते चित्र कशाचं आहे। ओके, स्टार्ट। पहा, पहिलं चित्र कशाचं आहे? कपाट। व्हेरी गुड। दुसरे चित्र? बेडरूम। शाबाश। पुढचं चित्र? मका, कणीस। ओके, मांजर। मांजर। हे चित्र ओळख? चिमणी। कासव। शाबाश। हे चित्र? लसूण। झुरळ। घोडा। घोडा। शाबाश। हे चित्र? औषध। व्हेरी गुड। हे चित्र? सैनिक। शाबाश। आणि हे चित्र? मोर। पहा, सगळे चित्र तू बरोबर ओळखले। आता हे सर्व शब्द तुला वाचता येतील की नाही? आता मी जो शब्द सांगेल तो कुठे आहे लिहिलेला ते मला तू सांगायचं। ओके, सांग बरं। लसूण शब्द कुठे लिहिलेला आहे? शाबाश। त्यानंतर मांजर। व्हेरी गुड। सैनिक शब्द कुठे लिहिलेला आहे? आणि बेडूक। आता हे सर्व शब्द तुम्हाला वहीमध्ये लिहून दाखवायचे, नीट व्यवस्थित निरीक्षण करायचं, पाहायचे आणि हे सर्व शब्द वहीमध्ये लिहायचे। लिह। या पद्धतीने आपण अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी आपल्या वर्गामध्ये घेऊ शकतो। चित्रांच्या आणि शब्दांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आपण अणुलेखनापर्यंत घेऊन जाऊ शकतो। अशा प्रकारची भरपूर चित्र आपल्या भाषा पेटीमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत। चित्र आणि त्या संबंधित शब्द कार्ड यांचा जर त्यांनी साधर्म्य लावला तर त्यांना वाचन सोपे जाते आणि वाचन आलं की त्यानंतर विद्यार्थी सहज त्याचं अनुलेखन करू शकतात। यासोबतच आपण काही उपक्रमांची जोड सुद्धा देऊ शकतो। त्यातलाच एक उपक्रम आपण बघूया। पहा, या ठिकाणी एक शब्दकोड दिसत आहे। निहारिका, इथे एक शब्दकोड आहे आणि यामध्ये काही रंगांची नावं लपलेली आहेत। तर ती रंगांची नावं तू ओळखायची आणि मला सांगायची। सांग बघू। पिवळा। कुठे दाखव मला। हा, बरोबर। तुझ्या जवळ बघ तिकडे कोणता रंग आहे? निळा। आणखी सांग। हिरवा। व्हेरी गुड। अजून? पांढरा। केशरी। हा, केशरी। अशी रंगांची नावं यामध्ये लपलेली आहेत। आता ही रंगांची नावं तू बघ आणि तुझ्या वहीमध्ये लिह। अशा प्रकारे अणुलेखन आपण शब्दकोडांच्या मदतीने सुद्धा विद्यार्थ्यांचं घेऊ शकतो। या ठिकाणी मी रंगांची नावं याचं शब्दकोड तयार केलेलं आहे। आपण प्राण्यांची नावं, पक्ष्यांची नावं, वाहनांची नावे यांची सुद्धा शब्दकोडी तयार करू शकतो आणि यांचा सराव विद्यार्थ्यांना देऊ शकतो। आणखी एक उपक्रम आपण बघूया। चला तर पहा, या ठिकाणी काही अक्षर दिसत आहे जी स्वरचिन्हासहित लिहिलेली आहे। त्यांच्या सहाय्याने आपल्याला शब्द तयार करता येतात। निहारिका, तुला करता येतील असे शब्द तयार? दोन अक्षरी शब्द आहेत बरं का। आता तू मला सांगायचं की यामधून कोणते शब्द तयार होतात। बघ बरं एकदा। डोळा। व्हेरी गुड। डोळा। शाबाश। पालव। आणखीन सांग कोणते शब्द आहेत? बैल। व्हेरी गुड। हौद। हौद। माशी। लिंबू। शाबाश। इथे जवळपास बरेच शब्द त्यातले ओळखलेले आहेत। आता हे शब्द पाहून पाहून मला परत वहीमध्ये तू लिहून दाखव। चालेल? लिह बाळा। आणखीन एक उपक्रम आपल्याला घ्यायचा आहे, शब्द साखळी। आपल्या सगळ्यांचाच हा उपक्रम अतिशय परिचयाचा आहे। यामध्ये सुद्धा विद्यार्थी काय करणार आहे तर अणुलेखनच करणार आहे, कारण ते शब्द पाहतील आणि त्यांची व्यवस्थित साखळी लावतील आणि नंतर त्याचं अणुलेखन आपल्याला वहीमध्ये करून दाखवतील। तर निहारिका, आपण पहिलीमध्ये शिकलेलो आहे शब्द साखळी।
पहिले काय कर तू हे सर्व शब्द मला वाचून दाखव. तलवार, Very good. डबा, हं. गवत, हं. बाग, रथ. रथ. आता यामध्ये सर्वात पहिले कोणता शब्द येईल बरं शब्द साखळी लावण्यासाठी? डबा, व्हेरी गुड. नंतर काय मग डबा, बावरून बाग, हा गवरून गवत, तवरून तलवार, आणि रवरून. रथ. मग तुझी शब्द साखळी बरोबर आहे का ते बघू आपण. अगदी बरोबर बघा. डबा, बाग, गवत, तलवार आणि रथ. आता ही शब्द साखळी तू वहीमध्ये छान अक्षरामध्ये मला लिहून दाखव. लिहा मग. अशा प्रकारे शब्द साखळीचा खेळ सुद्धा आपण आपल्या वर्गामध्ये घेऊ शकतो. त्यांच्या मदतीने सुद्धा विद्यार्थी अनुलेखन करू शकतात. शिक्षक मित्रांनो, आता हे जे आपण उपक्रम पाहिले, हे उपक्रम घेताना वर्गामध्ये आपल्याला एक काळजी नक्कीच घ्यायची आहे की विद्यार्थी प्रत्येक शब्दाचं अक्षराचं निरीक्षण नीट करत आहे की नाही. जेव्हा आपण सैनिक शब्द म्हणतो तेव्हा त्या ठिकाणी 2 मात्रा आहे, न ला रस्व विनंती आहे. याचं निरीक्षण करण्याची सवय आपल्याला विद्यार्थ्यांना लावायची आहे. जितकं चांगलं निरीक्षण ते करतील तेवढं त्यांचं अनुलेखन हे अगदी बिनचूक होणार आहे. आणि हो, हे तर आपल्याला विसरायचंच नाही की अनुलेखन ही श्रुतलेखनाची पहिली पायरी आहे. त्याच्यामुळे ज्याचं अनुलेखन चांगलं त्याचं श्रुतलेखन नक्कीच चांगलं होणार आहे आणि पुढच्या अभ्यासक्रमापर्यंत आपल्याला त्याला नक्कीच घेऊन जाता येणार आहे. तर अशा प्रकारचे विविध उपक्रम घ्यावे आणि अशाच उपक्रमांचा वापर करून आपले विद्यार्थी हे सगळे निपुण करावे, यासाठी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 2रीच्या मराठी या भाषा विषयाच्या सोपे शब्द पाहून लिहितो या अध्ययन स्तरावर विद्यार्थ्यांना या अध्ययन स्तराच्या प्रभुत्व पातळीवर घेऊन जाण्यासाठी आपल्याला वर्गस्तरावर काही कृती, काही उपक्रम, काही खेळ घेता येतील. ते या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत. आपल्याला हे माहीत आहे की आपले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी जे मुळाक्षर आहेत ते मुळाक्षर पाहून लिहितात. त्यामुळेच आपण त्यांना सोपे शब्द पाहून लिहितो या अध्ययन स्तरापर्यंत, त्याच्या प्रभुत्व पातळीपर्यंत नेणार आहोत. म्हणजेच प्रभुत्व पातळी म्हणजे काय की त्या विद्यार्थ्यानं तो शब्द योग्य रीतीने लिहिला पाहिजे, योग्य गतीने लिहिला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला वर्गामध्ये काही कृती करून घेता येतील, काही खेळ घेता येतील, काही उपक्रम सुद्धा घेता येतील. तर या अनुषंगाने जर आपण विचार केला तर पहिली कृती आपण घेऊ शकतो चित्र पहा नाव सांगा. वर्गामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या वर्गामध्ये भरपूर असे चित्रकार असतात. आपण अनेक चित्रकार जे आहेत ते आपल्याजवळ घेऊन एक चित्रकार विद्यार्थ्याला दाखवू शकतो. त्या चित्रात असलेले चित्र जे आहे त्याचं नाव काय हे आपण त्या विद्यार्थ्याला विचारू. प्रत्येक विद्यार्थी ज्यावेळेस योग्य नाव सांगेल त्यावेळेस ते नाव आपण फळ्यावर लिहिणार आहोत. आणि असे अनेक नावं आपण फळ्यावर लिहू शकतो. आता जसं तुम्ही फळ्यावर पाहू शकता की या ठिकाणी बदक हे चित्र दिसते. बदकाच्या पुढे तुम्हाला बदक हा शब्द दिसतो चित्राच्या पुढे. त्यानंतर गाय, मासा, मगर हे चित्र तुम्हाला दिसतात आणि त्यापुढे या ठिकाणी त्यांची नावं सुद्धा दिसतात. अशी अनेक नावं आपण फळ्यावर लिहू शकतो आणि विद्यार्थ्यांना सूचना करू शकतो की फळ्यावर लिहिलेले जे काही शब्द आहेत ते तुम्ही पाहून वहीत लिहा. असा सराव आपण घेताना ज्यावेळेस विद्यार्थी हे लेखन करतात त्यावेळेस आपलं जे कार्य आहे ते आहे की विद्यार्थी योग्य रीतीने ते शब्द लिहितात का नाही, त्यांच्या ज्या चुका आहेत त्यांच्या चुका त्यांच्या लक्षात आणून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. यानंतर आपण चित्राची योग्य शब्दाशी जोडी लावा ही एक कृती घेऊ शकतो. तुम्हाला फळ्यावर दिसत असेल की या ठिकाणी 3 चित्र आहेत, घोडा, आंबा, जिराफ आणि त्यापुढे चित्र आहेत, शब्दचित्र आहे आणि या शब्दचित्राशी योग्यपणे त्याची जोडी लावलेली आहे. अशाच प्रकारचे अनेक चित्र कार्ड आणि शब्द कार्ड आपण घेऊन विद्यार्थ्यांच्या कृती करून घेऊ शकतो, योग्यप्रमाणे जोडी लावून देऊ शकतो आणि विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव आपण वर्गस्तरावर घेऊ शकतो. शब्दांची माळ हा सुद्धा एक उपक्रम आपण खूप छान प्रकारे वर्गामध्ये घेऊ शकतो. उदाहरणार्थ प्रत्येक विद्यार्थ्याला उभं करून त्याच्या माहितीचा जो शब्द आहे त्याला येणारा जो शब्द आहे तो तू सांग असं आपण म्हणू शकतो आणि प्रत्येक विद्यार्थी एक शब्द सांगताना आपण तो फळ्यावर लिहायचा आहे. तुम्हाला दिसत असेल एक माळ या ठिकाणी शब्दाची तुम्हाला दिसते. विद्यार्थी जे शब्द सांगतायत ते अगदी माळेच्या रूपाने आपल्याला
फळ्यावर लिहायचे आहेत. अनेक शब्द या ठिकाणी मळ्याच्या रूपाने तयार होतील आणि विद्यार्थ्यांकडून ते शब्द वाचन करून घ्यायचे आहेत आणि मग पाहून लिहायच्या सूचना द्यायच्या आहेत. खऱ्या अर्थानं आपली जी अध्ययनस्तर आहे तो आहे विद्यार्थी शब्द पाहून लिहितो. त्यामुळे लिहिताना त्यांनी कोणतीही चूक करू नये याकडे आपलं कटाक्षाने लक्ष असणं जास्त गरजेचं आहे. एक रंजनात्मक खेळ सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो. लकी ड्रॉ. आपल्या वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्या शब्दचिठ्ठ्या आपण एका भरणीमध्ये टाकायच्या. प्रत्येक विद्यार्थ्याला एक चिठ्ठी काढायला लावायची आणि त्या चिठ्ठीवरचा शब्द वाचायला लावायचा आणि तो शब्द आपण फळ्यावर लिहायचा. अशा प्रकारे वर्गात जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे शब्द तयार होतील आणि फळ्यावर तेवढे शब्द आल्यानंतर तेच पाहून लिहा हा सराव आपण घेऊ शकतो. अनेक शब्द ते पाहून लिहू शकतात आणि चांगल्या प्रकारे शब्द पाहून लिहिण्याचा सराव होऊ शकतो. एक गट कार्य सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो की विद्यार्थी जेवढे आहेत त्याचे 2 समान गट करायचे. विद्यार्थ्यांना सांगायचं की मी फळ्यावर काही शब्द लिहिणार आहे. 2 शब्द म्हणा, 5 शब्द म्हणा, 10 शब्द म्हणा, तसे मी फळ्यावर 5 शब्द लिहिलेले. असे अनेक शब्द तुम्ही तुमच्या कल्पनेने घेऊ शकता आणि विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की तुम्हाला हे जे शब्द आहेत हे शब्द कमी वेळेत आणि योग्य रीतीने तुम्हाला लिहायचे. ज्या गटानं कमी वेळेत आणि योग्य रीतीने सर्व शब्द लिहिले तो गट विजेता होईल. तर अशा प्रकारे अनेक कृती आपण घेऊ शकतो. तर शिक्षक मित्र, विद्यार्थी सोपे शब्द पाहून लिहितो या स्तराच्या प्रभुत्व पातळीवर नेण्यासाठी आपण विद्यार्थ्यांच्या अशा प्रकारे कृती घेऊ शकतो आणि निश्चितपणे त्यांची लेखनशैली, त्यांची लेखनगती आणि लेखन कौशल्य विकसित करू शकतो. या कार्यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दुसरीच्या विद्यार्थ्यांना सोपे शब्द पाहून लिहिण्याची सवय कशी लावावी. या प्रक्रियेमध्ये त्यांचे वाचन आणि लेखन कौशल्य अधिक दृढ होईल. विद्यार्थी सोपे शब्द पाहून लिहितो ही अध्ययन निष्पत्ती साध्य झाली की विद्यार्थी वाचनासोबतच अक्षरे वापरून सुद्धा शब्द लिहायला शिकतो. आपल्याला ही अध्ययन निष्पत्ती साध्य करताना काही तयारी करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना शिकवताना आपल्याला सोपी साधनं वापरायची आहे, जसे की फळा, चित्र कार्ड, अक्षर कार्ड, वही, पेन्सिल अशा सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यांचा आपल्याला वापर करायचा आहे. ही अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी आपण पुढील उपक्रमांचा वापर करून ही अध्ययन निष्पत्ती साध्य करू शकतो. त्यामध्ये पहा आणि लिहा. यामध्ये आपण मुलांना घर, झाड, फूल, गाडी अशा स्वरूपाचे शब्द फळ्यावर लिहून द्यायचे व विद्यार्थ्यांना हे शब्द नीट वहीमध्ये पाहून लिहायला सांगायचे. विद्यार्थी शब्द वहीमध्ये लिहिताना योग्य पद्धतीने लिहित असल्याची खात्री मात्र आपल्याला करायची, कारण विद्यार्थी सुरुवातीला काही अक्षरे लिहिताना अक्षराचा क्रम चुकवताना आपल्याला पाहायला मिळतो. जर त्यांना वेळीच अक्षरे लिहिण्याचा योग्य क्रम सांगितला तर मुलांचं अक्षर तर सुधारतेच, पण वेगही वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण त्यामध्ये दुसरा खेळ घेऊ शकतो, शब्द सांगा व लिहा. आपल्याला काही चित्र मुलांना दाखवायचे. त्यामध्ये मासा, माकड, कपाट यांसारखे त्यांच्या भावविश्वातील असतील अशी चित्र आपल्याला दाखवायची आहे. त्यानंतर आपण मुलांना प्रश्न विचारू, चित्राचं नाव सांग बरं. त्यानंतर मुलं आपल्याला चित्राचे नाव सांगतील. मुलांनी योग्य नाव सांगितल्यावर त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. त्यांनी सांगितलेली नावं फळ्यावर लिहायची. विद्यार्थ्यांना फळ्यावरील नावं पाहून वहीमध्ये लिहायला सांगायची. विद्यार्थ्यांना चित्राची नावं लिहिताना उत्साह वाटतो. यामुळे विद्यार्थ्यांचा अवधानता टिकून राहतेच, शिवाय मुलांना शिकण्यातही आनंद होतो. यावर आपण अजून खेळ सुद्धा घेऊ शकतो. अक्षरे जोडून अर्थपूर्ण शब्द तयार करून वहीमध्ये लिहा. यामध्ये आपल्याला ढ, वा, स, दी, व यांसारखी अक्षरं दिसतील. दिलेल्या अक्षरावरून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. बघा बरं तुम्हाला किती शब्द तयार करता येतात. तर मुलं त्यावरून वाढ, दिवा, दिवस, वास, वाढदिवस यासारखे शब्द तयार करतील. तयार केलेल्या अचूक शब्दांसाठी आपल्याला मुलांना बरोबर किती छान शब्द तयार केलास तू यांसारखे वाक्य वापरून मुलांना प्रोत्साहन द्यायचं आहे व तयार केलेला शब्द मुलांना वहीमध्ये लिहायला सांगायचा आहे. अशा पद्धतीनं आपण यापेक्षा वेगळे अक्षरकट घेऊन सुद्धा शब्द तयार करून ते वहीमध्ये लिहायला आपण मुलांना सांगू शकतो. यावर
आपण मुलांचं गटकार्य सुद्धा घेऊ शकतो. गटकार्य आहे शब्द पाहून लिहा. यामध्ये मुलांनो, आता आपण शब्द कार्ड पाहून वहीमध्ये लिहिणार आहोत. प्रथम मी तुम्हाला काही शब्द दाखवणार आहे. त्या गटाने त्या कार्डावरील शब्द नीट वाचून वहीमध्ये लिहायचे आहे. यासाठी आपण काही नियम तयार केलेले आहेत. नियम पहिला आहे की प्रत्येकानं शब्द कार्ड नीट वाचायचं आहे. दुसरा नियम आहे गटातील सगळ्या मुलांनी शब्द वहीमध्ये लिहायचे. आपण तिसरा नियम त्याच्यासाठी तयार केलेला आहे की एकमेकांना मदत करायची आहे, पण गप्पा मात्र मारायच्या नाही. आता गाय या शब्दाचं कार्ड मुलांना आपण दाखवूया. सगळ्यांनी नीट पहा आणि वहीत लिहा बरं. विद्यार्थी गाय हा शब्द वहीमध्ये लिहितात. छान. आता दुसरं कार्ड आपण पाहू. आता आपण बकरी या शब्दाचं कार्ड मुलांना दाखवू. कुणी एखादा शब्द चुकीचा लिहिला असेल तर गटातील मित्राने त्याला योग्य तिथे मदत करायची. याप्रमाणे दिलेले शब्द घेऊन गटामध्ये शब्द पाहून लिहिण्याचा सराव आपल्याला घेता येईल. या गटकार्यामध्ये मुलांना शब्द पाहून अचूक लिहिता येतात. ही अध्ययन निष्पत्ती मुलांना साध्य झाली की नाही हे पाहण्यासाठी आपण छोटीशी चाचणी पण घेऊ शकतो. 5 शब्द फळ्यावर लिहून देऊन मुलांना वहीत ते लिहायला सांगायचे आहे. विद्यार्थी हे शब्द पाहून वहीमध्ये नक्की लिहितील. अशा प्रकारे आपण त्यांची प्रगती तपासू शकतो. यामुळे काय होईल? खेळकर पद्धती, चित्रांचा वापर आणि सततचा सराव यामुळे विद्यार्थी सोपे शब्द पाहून लिहितात. अशा प्रकारे ही अध्ययन निष्पत्ती आपण सहज साध्य करू शकतो. या पलीकडे जाऊन आपण आपल्या कल्पनेने विविध कृतींची भर घालून व सोपे शब्द पाहून लिहितो. या अध्ययन स्तराच्या प्रभुत्व पातळीपर्यंत विद्यार्थ्याला सहज घेऊन जाऊ शकतो. धन्यवाद.